समीर, कुणी बघल. ती पुटपुटली. समीरने हलकेच तिच्या हाताला स्पर्श केला आणि म्हणाला, बघू दे ना, जगाला काय ठाऊक की या शांततेच्या मागे किती वादळ दडलंय. त्या क्षणी दोघांच्या नजरा भिडल्या आणि उर्मिलाला प्रथमच जाणीव झाली की हे नातं फक्त मैत्रीचं राहिलं नव्हतं. उर्मिलाच्या लग्नाला 2 वर्षे झाली होती. तिचा लाजाळू स्वभाव आणि घरातील शिस्त यामुळे ती आदर्श सून होती. तिचा पती, अनिकेत, व्यवसायात इतका व्यस्त असायचा की उर्मिलाच्या मनातील कोमल भावनांकडे त्याचे कधी लक्षच गेले नाही. पण समीर, अनिकेतचा धाकटा भाऊ, जो शहरात मोठ्या कंपनीत होता, तो जेव्हा सुट्टीत गावी आला, तेव्हा घराचे वातावरणच बदलले. उन्हाळ्याची ती तप्त दुपार होती. वाड्यात लग्नाची लगबग सुरू होती. उर्मिला किचनमध्ये एकटीच सरबत बनवत होती. अचानक समीर तिथे आला आणि त्याने तिचा रस्ता अडवला. वहिनी, बाहेरच्या उन्हापेक्षा इथे किचनमध्ये जास्त उष्णता वाटते की तुमच्या चेहऱ्याची लाली वाढलीये, समीरने एकदम जवळ येत दबक्या आवाजात विचारले. उर्मिलाच्या हातातला पेला थरथरला. समीरच्या डोळ्यात एक अशी चमक होती जी तिला अस्वस्थ करत होती. समीर, कुणी बघल. ती पुटपुटली. समीरने हलकेच तिच्या हाताला स्पर्श केला आणि म्हणाला, बघू दे ना, जगाला काय ठाऊक की या शांततेच्या मागे किती वादळ दडलंय. त्या क्षणी दोघांच्या नजरा भिडल्या आणि उर्मिलाला प्रथमच जाणीव झाली की हे नातं फक्त मैत्रीचं राहिलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी कुलदैवताच्या दर्शनासाठी समीर आणि उर्मिलाला शेजारच्या गावी जावे लागले. अनिकेत कामामुळे येऊ शकला नाही. एसटी बसच्या गर्दीत समीर उर्मिलाच्या अगदी मागे उभा होता. गाडीच्या प्रत्येक धक्क्यासोबत त्या दोघांमधील अंतर कमी होत होतं. समीरने हळूच आपला हात उर्मिलाच्या हातावर ठेवला. उर्मिलाने मागे वळून बघितले. तिच्या डोळ्यात भीती होती पण मनात एक अनामिक ओढ. अचानक बसमध्येच नादुरुस्त झाली. वहिनी, इथून चालत जान्स बरं पडेल, शॉर्टकट आहे शेतातून, समीरने सुचवले. तो रस्ता गर्द उसाच्या शेतातून जात होता, जिथे दूरवर कुणीही नव्हते. उसाच्या उंच पाचटांमध्ये शिरताच बाहेरचे जग जणू हरवले. उर्मिलाला घाम फुटला होता. समीर अचानक थांबला आणि त्याने उर्मिलाचा हात ओढून तिला आपल्याकडे खेचले. उर्मिला, हे चुकीचं आहे हे मला माहितीये, पण तुझ्याशिवाय जगणं आता अशक्य वाटतं. समीरचा आवाज कातर झाला होता. उर्मिला निशब्द होती. तिने आजवर जे प्रेम अनिकेतकडून अपेक्षित केले होते, ते तिला समीरच्या डोळ्यात दिसत होते. दोघांमधील संवाद आता श्वासांच्या लयीत बदलला होता. समीर, हे गुपित जर बाहेर आलं तर, तिने विचारले. समीरने तिच्या केसांतून हात फिरवत उत्तर दिले, काही गुपितही आयुष्यापेक्षा मोठी असतात, उर्मिला. तेवढ्यात जवळच सुक्या पानांचा आवाज आला. कुणीतरी येत होतं. उर्मिलाचे हृदय धपापू लागले. समीरने तिला पटकन एका मोठ्या वडाच्या झाडामागे ओढले. दोघे एकमेकांच्या इतके जवळ होते की एकमेकांचे श्वास ऐकू येत होते. एक गावकरी तिथून निघून गेला, पण त्या काही सेकंदांच्या थराराने त्यांच्यातील भिंत कायमची पाडून टाकली होती. समीर शहरात परतला, पण उर्मिला आता ती जुनी लाजाळू सून राहिली नव्हती. तिच्या डोळ्यात आता एक वेगळाच आत्मविश्वास आणि रहस्य होतं. रात्रीच्या वेळी जेव्हा घर शांत व्हायचे, तेव्हा तिच्या फोनची स्क्रीन उजळायची. समीरचा मेसेज असायचा, पुढच्या सुट्टीत आपण तिथेच भेटायचं का, आणि उर्मिला फक्त स्मितहास्य करायची. हे नातं जगाच्या नजरेत पाप होतं, पण त्यांच्यासाठी ते जगण्याचं एकमेव कारण बनलं होतं. घराच्या चौकटीत राहूनही उर्मिला एका अशा जगाची राणी होती, ज्याची चावी फक्त समीरकडे होती. काही दिवसांनंतर समीर पुन्हा सुट्टी काढून गावी आला. पण यावेळी परिस्थिती बदलली होती. उर्मिला आणि समीरच्या वागण्यातील तो मूक संवाद आता अनिकेतच्या नजरेतून सुटत नव्हता. जेवताना समीरने उर्मिलाकडे पाहिलेले ते चोरटे कटाक्ष किंवा उर्मिलाचा फोन वाजल्यावर तिची होणारी धावपळ, अनिकेतला काहीतरी खटकत होतं. एके दिवशी दुपारी अनिकेत कामावरून लवकर घरी आला. हॉलमध्ये कुणीच नव्हतं, पण किचनमधून हसण्याचे आवाज येत होते. त्याने हळूच डोकावून पाहिले, तर समीर उर्मिलाला मोबाईलमध्ये काहीतरी दाखवत होता आणि दोघेही खूप जवळ उभे होते. उर्मिलाच्या चेहऱ्यावरचा तो आनंद पाहून अनिकेतच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. त्याच रात्री घराच्या गच्चीवर उर्मिला वाळत घातलेले कपडे काढायला गेली होती. मागून समीर तिथे आला. उर्मिला, आपण शहरात पळून गेलो तर, त्याने तिचा हात पकडत विचारले. उर्मिला घाबरली. वेडा झालास का समीर?
अनिकेतला संशय आलाय, तो आपल्यावर लक्ष ठेवून आहे. तेवढ्यात गच्चीच्या दरवाजाचा आवाज झाला. कुणीतरी वर येत होतं. उर्मिलाने समीरला पटकन पाण्याच्या टाकीच्या मागे ढकललं आणि स्वतः कपडे गोळा करू लागली. समोर अनिकेत उभा होता. त्याच्या हातात उर्मिलाचा फोन होता जो ती खाली विसरली होती. उर्मिला, समीरचा मेसेज आलाय. तो विचारतोय वर पोहोचलीस का? अनिकेतचा आवाज शांत पण भयानक होता. उर्मिलाचा काळजाचा ठोका चुकला. तिने सावरत म्हटले, हो. तो विचारत होता की कपडे काढायला वर गेली आहेस का, म्हणून मदत हवी का विचारत होता. अनिकेतने तिच्याकडे रोखून पाहिले, जणू तो तिचं मन वाचण्याचा प्रयत्न करत होता. तो काही न बोलता खाली निघून गेला. समीर बाहेर आला. दोघेही घामाने ओलेचिंब झाले होते. त्यांना जाणीव झाली की हे खेळ आता धोकादायक वळणावर आले आहेत. पण त्या भीतीमध्येच एक वेगळीच नशा होती. समीरने तिच्या कानात पुटपुटले, धोका जितका मोठा, ओढ तितकीच जास्त. पुढील भागात काय होते हे जाणून घेण्यासाठी पार्ट 2 अशी कमेंट करा.